टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरामध्ये आज सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान 2 गोळ्यांचे फायर झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे गोळीबार झाला आहे त्याच परिसरामध्ये आहे। या ठिकाणी पहिली गोळी जी आहे ते या ठिकाणी झाडली आहे, तर दुसरी गोळी यापासून काही अंतरावर असलेल्या समोरच्या बाजूला या ठिकाणी झाडलेली आहे। नांदेड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गुरुद्वारा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान हा गोळीबार झाल्याची माहिती आहे आणि या ठिकाणी आता पंचनामा सुरू आहे। पंचनामासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे नांदेडचे पोलीस अधीक्षक आहेत तेही या ठिकाणी येऊन पंचनामा करून गेलेले आहेत। नेमका गोळीबार का झाला, कशामुळे झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी घटनास्थळावरती दाखल झालेले, तर या ठिकाणी 2 गोळीबार झाले होते, 2 फायर झाले होते। एक 2 नंबरचा तो आहे आणि जो आहे तो हा 1 नंबरचा आहे। याच गुरुद्वारा परिसरामध्ये हे सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान हा गोळीबार झाला होता आणि गोळीबारानंतर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि दाखल झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी पंचनामा करत आहेत। नांदेडचे पोलीस अधीक्षक अश्विन कुमार हे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यानंतर ज्यांनी जे आहे ते पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। नेमकं गोळीबार का झाला, कशाने झाला आणि कुणी केला हे अद्यापही अस्पष्ट आहे। अधिक तपास जे आहे ते नांदेड पोलीस करत आहेत। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेडके, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।